आवाज. आवाजाला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जिथे कोणत्याही प्रकारचे आवाज नाहीत अशा ठिकाणी जास्त काळ राहिल्यास अस्वस्थता येते. अशा पूर्ण शांततेला आपण भयान शांतता असा शब्दप्रयोग वापरतो. त्यावरूनच अशी शांतता आपल्याला भयानक वाटते. मधुर व मंद ध्वनी मानव आणि अन्य प्राण्यांना सुद्धा उल्हास आणि स्वास्थ्य देणारा आहे. मंद आणि मधुर ध्वनी निनादामुळे, संगीतामुळे प्राण्यांच्या तसेच वनस्पतींच्याही वाढीवर अनुकूल परिणाम होतो असे शास्त्रीय दृष्टिकोनातून सिद्ध झालेले आहे. एकूणच आवाज हा सजीवांना आवश्यक असणारा घटक आहे. मात्र याच आवाजाची तीव्रता ठराविक मर्यादेपलीकडे गेली म्हणजे तो आवाज नकोसा होतो. यालाच आपण गोंगाट असे म्हणतो. थोडक्यात गोंगाट म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. यालाच इंग्लिशमध्ये नॉईज पोल्युशन असे म्हणतात. नॉईज हा शब्द नॉसिया या लॅटिन शब्दापासून आला आहे की ज्याचा अर्थ अप्रिय व नकोसा वाटणारा आवाज असा होतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला उपघटक आहे ध्वनी प्रदूषण. याविषयी आजच्या तासाला आपण जाणून घेणार आहोत. ध्वनी प्रदूषण होतंय हे नक्की, मग त्या ध्वनीचे मापन कोणत्या आधारे केले जाते याविषयी आपण जाणून घेऊया. ध्वनी हा ऊर्जेचाच एक प्रकार होय. ध्वनी ऊर्जेमुळे ऐकण्याची संवेदना निर्माण होते. ध्वनीची तीव्रता बेल या एककाने मोजली जाते. बेलचा 10वा भाग म्हणजेच डेसिबल होय. डेसिबल हे ध्वनीमापनाचे प्रचलित एकक आहे. ते डीबी या संकेताने दर्शविले जाते. अलेक्झांडर बेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे एकक प्रचलित झाले. डेसिबल हे लॉगॅरिथमिक एकक आहे. उदाहरणार्थ 50 डेसिबल तीव्रतेचा आवाज 40 डेसिबलपेक्षा 10 पट तीव्र असतो, तर 30 डेसिबलपेक्षा 100 पट व 20 डेसिबलपेक्षा 1000 पट तीव्र असतो. केवळ एकूण ऐकू येण्याजोगा कमीत कमी आवाज म्हणजे 10 डेसिबल, उदाहरणार्थ पल्स रेट म्हणजेच नाडीचे ठोके, असे गृहीत धरून इतर आवाजांची सापेक्ष तीव्रता ठरवण्यात आली. अकॉर्डिंग टू द लिव्हिंग स्टाईल अँड स्टँडर्ड्स, the different countries of the world have their own noise pollution standards. Suppose in India, the Bureau of Indian Standards, that means BIS, has recommended noise level between 45 and 60 decibel in an industrial area. म्हणजेच भारतामध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने औद्योगिक क्षेत्रातील ध्वनी पातळी 45 ते 60 डीबी दरम्यान ठेवण्याची शिफारस केलेली आहे. त्याचप्रमाणे व्यावसायिक सुरक्षा म्हणजेच ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ॲक्ट म्हणजेच आरोग्य कायद्यानुसार सर्वत्र स्वीकारलेली मर्यादा पातळी म्हणजेच थ्रीशोल्ड लिमिट व्हॅल्यू म्हणजेच TLV प्रतिदिन किती असते ते आपण पाहूया. तर त्यानुसार आवाजाची मर्यादा पातळी ही प्रतिदिन 90 डेसिबल 9 तासांसाठी, 95 डेसिबल ही 4 तासांसाठी, तर 100 डेसिबल तीव्रता ही 2 तासांसाठी आणि 115 डेसिबल हे 15 मिनिटांसाठी आहे. आणि याच ध्वनी मानकांच्या म्हणजे नॉईज स्टँडर्डच्या आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवसा भारताच्या दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर, मुंबई, हैदराबाद, कानपूर या शहरांचा सर्वे केला की ज्यामध्ये सर्वात जास्त ध्वनी प्रदूषण होत असलेले दिसून आले आणि त्यांच्या ध्वनी प्रदूषणाची पातळी ही निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. अशीच परिस्थिती जगातील बहुतेक सर्व भागांमध्ये दिसून येते आणि ते दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चाललेली आपणास पाहावयास मिळत आहे. यावरूनच आपण डेसिबल स्केलवरील काही ध्वनी स्रोतांची तीव्रता पाहूया, म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ सम साऊंड सोर्सेस ऑन डेसिबल स्केल, की ज्यामध्ये आपण एक तक्ता पाहणार आहोत की त्याच्यामध्ये अनुक्रमांक असणार आहेत, स्रोत कोणते ते असणार आहेत आणि त्याची तीव्रता म्हणजे साधारण तीव्रता ही डेसिबलच्या स्वरूपातली आपण पाहणार आहोत, की ज्याच्यामध्ये स्रोतांनुसार ध्वनीची तीव्रता देखील कशी वाढते हे आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिला जो आहे तो म्हणजे श्वास, की श्वासाची तीव्रता ही साधारणतः 10 डेसिबल दरम्यान असते, तर कुजबुज याची तीव्रता 20 ते 30 डेसिबलच्या दरम्यान असते. त्या पद्धतीने ग्रंथालयात होणारा जो आवाज असतो तो साधारणतः 30 ते 35 डेसिबलच्या दरम्यान असतो आणि कमी आवाजातील रेडिओ हा साधारणतः 35 ते 40 डेसिबल दरम्यान असतो. त्याचप्रमाणे सामान्य पद्धतीचे जे संभाषण असते त्यामध्ये येणारा आवाज हा साधारणतः 35 ते 60 डेसिबल दरम्यान असतो, तर ऑफिसमध्ये होणारा आवाज हा 60
ते 80च्या दरम्यान असतो. त्याच पद्धतीनं रहदारी म्हणजे ट्रॅफिक एरियामध्ये हाच आवाज 50 ते 90 डेसिबलच्या दरम्यान असतो. म्हणजे आता हा आवाज गोंगाटाकडे जाऊ लागलेला आहे हा. त्याच पद्धतीने धावणारी मोटारसायकल हिचा आवाज जो आहे तो 115 ते 120 डेसिबल दरम्यान असतो. तर जेट विमानांचे जे उड्डाण असते त्यामध्ये होणारा आवाज हा 140 ते 150 डेसिबल दरम्यान असतो. आणि लॉन्चिंग ऑफ स्पेस रॉकेट म्हणजेच अंतराळात रॉकेटचे जे प्रक्षेपण होत असते त्याचा आवाज हा 160 ते 180च्या दरम्यान असतो. तर ही सर्व माहिती आपल्याला कोणी दिलेली आहे? तर ही माहिती आपल्याला सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली आहे. आता या ध्वनी प्रदूषणाची कारणे म्हणजेच कॉजेस ऑफ नॉईज पोल्युशन याविषयी आपण जाणून घेऊयात. तर ध्वनी प्रदूषणाची 2 कारणे आहेत. पहिला म्हणजे निसर्गनिर्मित कारण आणि दुसरा आहे तो मानवनिर्मित कारण. आता निसर्गनिर्मित कारण की जसे मेघांची गर्जना, फार मोठ्या समुद्री लाटांचा आवाज, भूकंप, ज्वालामुखी, वादळ इत्यादी कारणांनी ध्वनी प्रदूषण होत असले तरी त्याचे प्रमाण खूप कमी असते. ध्वनी प्रदूषणाची कारणे पूर्णतः मानवनिर्मित आहेत. मग ह्या मानवनिर्मित कारणांमध्ये ज्या मानवाने औद्योगिक क्रांतीनंतर सुखसुविधा मिळाव्यात म्हणून ज्या सुविधा उपलब्ध केल्या त्या उपलब्ध सुविधांचाच आता इथं दुष्परिणाम दिसू लागलेला आहे आणि तो सर्वस्वी मानवामुळेच होत आहे. आवाजाची तीव्रता ही दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात उदाहरणार्थ महानगर, शहरे, औद्योगिक क्षेत्र, विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानके इत्यादीमध्येच जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आणि मानवाने तंत्रज्ञान जे विकसित केलेले आहे त्याचा मुख्य तोटा म्हणजे ध्वनी प्रदूषण होय. त्याचप्रमाणे घरगुती उपकरणे देखील ध्वनी प्रदूषणास हातभार लावत आहेत. जसे की TV, रेडिओ, वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर, त्याच पद्धतीने फटाके हे देखील ध्वनी प्रदूषणास जबाबदार आहेत. त्याच पद्धतीने इंडस्ट्रीयल एरियामध्ये जे अवजड यंत्रसामग्री असते त्यांच्या उच्च गतीमुळे देखील तीव्र आवाज निर्माण होऊन ध्वनी प्रदूषण होत असते. त्याचप्रमाणे बांधकामाच्या ठिकाणी वापरली जाणारी यंत्रे, वाहनांचे भोंगे, त्याच पद्धतीनं स्वयंचलित वाहने हे सुद्धा ध्वनी प्रदूषणास जबाबदार असणारे घटक आहेत. आता हे ध्वनी प्रदूषणाचे कारण आपण जाणून घेतले, पण आता या ध्वनी प्रदूषणाचे कोणते परिणाम होतात याविषयी आपण जाणून घेऊया. तर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम हे माणसांबरोबरच प्राण्यांवरती झालेले देखील दिसून येत असतात. आणि हे जे परिणाम आहेत ते आरोग्यावर विनाशकारी परिणाम करत असतात, की ज्यामुळे सतत जर ध्वनी एखाद्या माणसावर किंवा प्राण्यावरती जर जो पडला तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्याचा त्या व्यक्तीवरती किंवा त्या सजीवांवरती त्याचा परिणाम हा होताना दिसून येतो. तर लहान मुलांमध्ये याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. तर वृद्ध व्यक्तींना ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशरचा त्रास हा निर्माण होतो. त्याच पद्धतीने श्रवणशक्ती कमी होऊन तणाव यासारख्या रोगांना व्यक्ती बळी पडते. त्याच पद्धतीने वेदना, मळमळ, उलट्या यांसारखे देखील ध्वनी प्रदूषणाचे परिणाम आहेत. मग आता जर एवढे गंभीर परिणाम असतील तर अशा या ध्वनी प्रदूषणाला नियंत्रित करण्याचे उपाय देखील आपण योजले पाहिजेत. आणि हे उपाय सर्वस्वी माणसाच्या हातात आहेत, कारण स्रोत निर्माण करणारा तोच आहे, ध्वनी प्रदूषणाची तीव्रता वाढवणारा देखील तोच आहे. मग असे हे जे ध्वनी प्रदूषण आहे ते नियंत्रित करणे देखील सर्वस्वी त्याच्याच हातात आहे. म्हणजे जसं की ध्वनी प्रदूषणाचे उगम स्तर जे आहेत ते प्रथमतः रोखले गेले पाहिजेत. जसे की रेल्वे स्टेशन, बस स्थानके, विमानतळ, औद्योगिक एरिया की ज्यामध्ये गर्दी होऊ शकते अशा ठिकाणी निवासी संकुल बांधण्याचे टाळले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे जे सार्वजनिकरित्या गाणी लावून किंवा इतर सण समारंभाच्या दृष्टीने जे ध्वनी प्रदूषण केलं जातं ते प्रथमतः रोखले गेले पाहिजेत. आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या नियमांतर्गत असे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. त्याच पद्धतीनं झाडे लावून म्हणजेच हरितपट्टे विकसित करून विशिष्ट प्रजातींच्या वृक्ष लागवडींमुळे औद्योगिक आणि इतर गोंगाट करणाऱ्या परिसरामधील आवाज देखील कमी होण्यास मदत होते. जसे की कडुनिंब, ऑस्ट्रेलियन बाभूळ, आंबा, करंज, वड, पिंपळ, उंबर यासारख्या वनस्पती ज्या आहेत त्या लावल्या गेल्या पाहिजेत. आणि एवढं करून सुद्धा जर ध्वनी प्रदूषण कमी होत नसेल म्हणजे तिथं ती गरजच असेल तर त्या ठिकाणी उदाहरणार्थ कारखान्यातील कामगारांना कानातले इयर प्लग उपलब्ध करून दिले पाहिजे. त्याच पद्धतीने योग्य ध्वनी निरोधक
भिंती, दारे, छत बांधून कारखान्यातील आवाज देखील याद्वारे आपण कमी करू शकतो. हे ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्याचे उपाय आहेत. तर आता ह्या ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम हे 2017च्या नियमाप्रमाणे कसे चालते याविषयी आपण जाणून घेऊया. यामध्ये सरकारने ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या विभागांसाठी उच्चतम ध्वनी पातळीचे निकष म्हणजे मॅक्झिमम साऊंड लेवल लिमिट ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळी असते आणि ती सुधारित नियमांनुसार कोणाच्या राज्य सरकारच्या सुधारित नियमांनुसार आधारित आहे की ज्यामध्ये सरकारी कार्यालये, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व न्यायालये यांच्या सभोवतालचा 100 मीटरचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून सूचित करू शकतात की ज्यामध्ये या आवारात जर ध्वनी प्रदूषण घडून जर आले तर त्याच्यावरती नियमभंगाची कठोर कारवाई होऊ शकते. आणि हे नियम जे आहेत ते हवा अधिनियमाअंतर्गत म्हणजेच अंडर एअर ॲक्ट सांगितलेला आहे. कारण ध्वनी प्रदूषण हा हवेच्याच प्रदूषणाचा एक प्रकार मानला जातो. या नियमांचे उल्लंघन केल्यास हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत शिक्षा केली जाते आणि ध्वनी प्रदूषणावर देखरेख करणारी नोडल एजन्सी ही त्या ठिकाणचे पोलीस ठाणे असते. त्यानुसार आपण आता विभागवार ध्वनी प्रदूषणाची मानके डेसिबलमधील पाहूया की ज्याच्यामध्ये रात्र आणि दिवस असा फरक केलेला आहे की औद्योगिक क्षेत्रामध्ये 75 डेसिबल हे रात्रीचं प्रमाण कोणत्या काळातलं आहे तर रात्री 10 ते पहाटे 6 या काळातील आहे. तर दिवसामध्ये ते सकाळी 6 ते रात्री 10 या दरम्यान आहे. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये ते रात्री 75 डेसिबल आणि दिवसा हे 70 डेसिबलच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये ते 65 डेसिबल हे रात्री तर 55 डेसिबल हे दिवसा असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं रेसिडेन्शियल एरिया म्हणजेच निवासी क्षेत्रामध्ये ते 55 डेसिबल रात्रीच्या दरम्यान तर दिवसा ते 45 डेसिबलच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं सायलेन्स झोन म्हणजेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था त्यांच्या सभोवतालचा परिसर यामध्ये ते दिवसा 50 डेसिबल तर रात्री ते 40 डेसिबलच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. तर हे लेवल स्टँडर्ड्स आपल्याला कोणी उपलब्ध करून दिली आहे तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड .gov.in यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण ध्वनी प्रदूषण, त्याचे कारणे, त्याचे परिणाम व त्यावरील उपाय याविषयी जाणून घेतलेले आहे. तर पुढील लेक्चरला आपण घनकचरा व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत. धन्यवाद.